समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, वाट्याला आली कितीही दुःख तरीही चेहऱ्यावर नेहमी आनंद ठेवायचा, चेहऱ्यावर नेहमी आनंद ठेवायचा. आजूबाजूला कितीही असला गोतावळा तरी विश्वास मात्र स्वामींवर ठेवायचा, विश्वास मात्र कायमच स्वामींवर ठेवायचा. स्वामी भक्त हो, जी भक्त स्वामींवर विश्वास ठेवतात आणि स्वामींच्या मार्गावर चालतात अशा लोकांना दुसऱ्या कुणाचीही गरज भासत नाही. कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांचा अपेक्षाभंग कधी होऊ देत नाही. म्हणून विश्वास ठेवायचा तर स्वामींवर ठेवा, अपेक्षा करायची तर स्वामींकडून करा, दुःख कोणासमोर मांडायचं तर स्वामींसमोर मांडा. कारण स्वामी अशी एक हक्काची जागा आहे जिथे आपलं सगळं काही दुःख ऐकून घेतलं जातं आणि त्या दुःखातून आपल्याला मार्गही दाखवला जातो. कारण ह्या जगामध्ये जर आपण आपलं दुःख मांडायला गेलो तर आपल्या दुःखाचं फक्त हसू होतं. म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामीमय होऊन जा. तसंच आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुमच्या समोर जो स्वामींचा संदेश आलेला आहे तो देखील ऐका. कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असतो आणि प्रत्येक संदेश ऐकल्यानंतर त्याचं पालन जर आपण केलं तर आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी एक सोपा मार्गही सापडत असतो. तर चला स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते बघूया. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे जो अनन्य भावेने आमचं नामस्मरण करतो, जो आमचं चिंतन करतो, त्याच्या आयुष्याची नौका आम्ही स्वतः चालवतो. त्याच्या वाट्याला दुःख जरी आली तरीही त्या दुःखातून मार्ग दाखवण्याचं काम आम्ही करतो. फक्त आमच्या भक्ताने आमच्याशी प्रामाणिक राहायला हवं आणि स्वतःची कर्म नेहमी चांगली ठेवायला हवी. जेव्हा आमचा भक्त कर्म चांगले करतो आणि नामस्मरण करतो तेव्हा त्या भक्ताची जबाबदारी आम्ही उचलतो. अशा भक्ताला दुःखाच्या वाटेवरून चालतानाही आम्ही सावरतो, त्याला खडतर प्रवासात आम्ही मदत करतो. अरे आमच्या मार्गात आला आहेस ना, तर मग आता आयुष्य आनंदाने जगायला शिक. भूतकाळाचा सारखा सारखा विचार करू नकोस. माहीत आहे भूतकाळात तुझ्याकडून काही चुका झालेल्या आहे, पण ठीक आहे, माणूस म्हटलं तर चुका ह्या होणारच. तुझ्या चुकांना माफी आमच्या दरबारात मिळणारच. पण हो, आमच्या दरबारात फक्त चुकून झालेल्या चुकांना माफी मिळते. जाणून बुजून केलेल्या चुकांना, पापांना आम्ही कधीही क्षमा करत नाही. अशा चुकांच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात. म्हणून चूक करताना, वाईट कर्म करताना सावध राहा की तुझ्याकडे कोणीतरी पाहत आहे. अरे चूक कबूल करण्याचा व माफी मागण्याचा मोठेपणा ज्याच्याकडे असतो अशा लोकांबद्दल आमच्या मनात देखील आदर आपोआप वाढला जातो. म्हणून तुझ्याकडून जर चूक झाली असेल तर ती आमच्या समोर मान्य कर आणि पुन्हा तशी चूक होणार नाही याची शाश्वती दे. नक्कीच पुढचं आयुष्य तुझं सुखात जाण्यासाठी आम्ही तुला मदत करू. अरे या आयुष्याचा प्रवास कालही सुरू होता, प्रवास आजही सुरू राहणार आणि पुढे भविष्यातही चालूच राहणार आहे. परंतु हा प्रवास करत असताना सतत रडगाणं गाण्यापेक्षा किंवा जुन्या आठवणी, वाईट प्रसंग आठवत बसण्यापेक्षा तुझ्याकडे समाधान देण्यासारखं काय आहे हे शोधून पहा. जेव्हा तू चांगल्या गोष्टींना शोधणार आहे तेव्हाच तुझा हा प्रवास सुखाचा होणार आहे. अरे हा प्रवास करताना तुझ्या काही इच्छा अपूर्ण राहतात, ठाऊक आहे, परंतु तरीही तुझी इच्छा काय आहे हे महत्त्वाचं नसून तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. म्हणून तुझ्या हिताचं काय आहे, तुझ्या भविष्याच्या दृष्टीने काय आहे हेच आम्ही तुला देत असतो. एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आम्हाला दोष देऊ नको, तुझ्या नशिबाला दोष देऊ नको. पण न मागता देखील तुला बऱ्याच काही गोष्टी मिळालेल्या आहे याचा एकदा विचार कर आणि आमचे आभार मान. अरे इच्छेला कधीही अंत नसतो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते. म्हणून इच्छेच्या मागे धावण्यापेक्षा समाधान कशात आहे हे शोधायला शिक. आणि जर तुला समाधान शोधायचं असेल तर आमच्या नामात समाधान दडलेलं आहे. जो भक्त आमचं नामस्मरण करतो त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान सापडू लागतं आणि तो सुखी देखील होऊ लागतो. म्हणून तुला सुख हवं असेल तर सर्वप्रथम समाधान शोधायला शिक आणि समाधान हवं असेल तर आमचं नाम जपायला शिक. अरे आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल ना तरच तुझ्या या जीवनाला खरं महत्त्व प्राप्त होत असतं. तुला हे जे आयुष्य मिळालं आहे ते एकदाच मिळालेलं आहे. म्हणून
मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहण्याचा प्रयत्न कर. सोनं वितळले की दागिना बनतो, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झालं की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. आणि तरीही चांगले कर्म करूनही जर या लोकांच्या मनात तू जागा मिळवू शकला नाही तरीही त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण तुझ्या या स्वामीच्या मनात, स्वामींच्या हृदयात तू एक जागा मिळवली आहे जी कधीही कोणीही तुझ्याकडून हिसकावू शकणार नाही. म्हणून तुला जर आमच्या मनामध्ये स्थान मिळवायचं असेल तर तुला तुझी कर्म ही नेहमी चांगली ठेवावी लागतील. अहंकार आणि गर्व यापासून दूर राहावं लागेल. अरे, ज्याच्याकडे गर्व आणि अहंकार असतो त्याला भगवंताची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. म्हणून अहंकार आणि गर्व या दोन गोष्टींपासून 4 हात लांब राहायला शिक. स्वतःचे विचार सकारात्मक बनवायला शिक. तुझे विचार हेच तुझ्या भविष्याचा चेहरा असतात. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये तुला अडचणी निर्माण होतील, आणि जर तू सकारात्मक विचार करू लागला तर प्रत्येक अडचणीमध्ये देखील तुला संधी दिसायला लागेल. आणि तुला संधी हवी असेल तर अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन तू बदलायला हवा. जेव्हा तू तुझ्या मनातील विचारांना सकारात्मकतेचं खतपाणी घालशील तेव्हा सकारात्मकच गोष्टी घडू लागतील. पण जर तू नकारात्मक गोष्टींचं खतपाणी घालशील तर फक्त नकारात्मक गोष्टीच वाढतील, आणि ही नकारात्मकता एक दिवस तुझं हे आयुष्य संपुष्टात आणेल. म्हणूनच वेळीच जागा हो, वेळीच सावध हो. तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे? जन्माला आला म्हणून हे आयुष्य रेटायचं की हे आयुष्य समाधानाने जगायचं, हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आयुष्य हे सुंदरच असतं, पण हे आयुष्य जो सकारात्मक विचार करून जगतो त्यालाच खऱ्या अर्थाने ह्या आयुष्याचा अर्थ समजतो. जसं बागेमध्ये अनेक फुलं उमलतात पण प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, तसंच तुझ्या आयुष्यात अनेक नाती येतात पण तरीही प्रत्येक नातं हे मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी, तशीच मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी. आणि अशी माणसं जर तुला लाभलेली असतील तर अशा माणसांना जपायला शिक. अरे, स्वार्थासाठी तर प्रत्येक जण तुझ्या जवळ येईल. तुझ्या वाईट काळात, तुझ्या चांगल्या काळात अनेक जण तुझ्या भोवती गर्दी करतील, पण जेव्हा तुझ्या खिशात पैसा नसेल आणि तुझी परिस्थिती बिकट असेल, अशा बिकट परिस्थितीतही जर एखादी व्यक्ती तुझ्या सोबत उभी राहत असेल, तुला साथ देत असेल, तर नक्कीच ती व्यक्ती तुझ्यासाठी लाख मोलाची आहे. आणि अशी लोक जर तुझ्याजवळ नसतील, असं कोणीही जर तुझ्याजवळ नसेल, तर तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासाठी आहे. तुझी ही स्वामी माऊली तुला कधीही अंतर देणार नाही. सुखात आणि दुःखात तुझ्या सोबतच राहणार आहे. अरे, हे स्वार्थी जग सुखात जरी तुझ्या सोबत असेल तरीही दुःखात मात्र एक दिवस हे स्वार्थी जग तुझी साथ सोडणार आहे. पण तुझी साथ निभावणारा एकमेव म्हणजे तुझा हा स्वामी. तुझ्या या स्वामीला तू कधीही अंतर देऊ नकोस. संगत करावी तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांशी कर, कारण अशी माणसं तुझ्या प्रगतीच्या आड कधीच येत नाही. त्यामुळे वरवरच्या दिखाव्याला कधीही बळी पडू नकोस. ज्याचं अंतर्मन स्वच्छ आहे, जो प्रामाणिकपणे तुझ्याशी नातं निभावण्याचा प्रयत्न करतो, अशा लोकांना वेळीच ओळखायला शिक आणि त्यांचा हातात हात घेऊन चालायला शिक. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यात तू यशस्वी होणार आहे. आणि हो, अजून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. परिस्थिती कशीही असू दे, फक्त तुझ्या चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवायला शिक. परिस्थिती तुझ्या समोर झुकल्याशिवाय राहणार नाही, कारण आग कितीही भीषण लागली तरीही पाण्यातील थंडाव्यापुढे ती गुडघे टेकतेच. म्हणूनच शांतता तुझ्या चेहऱ्यावर असणं खूप गरजेचं आहे, अंगात संयम असणं गरजेचं आहे. आणि ह्या दोनही गोष्टी जर तुला मिळवायच्या असतील तर तुला नामस्मरणाची गरज आहे. जसं जसं तू आमचं नामस्मरण करतो तसं तसं तुझ्या मनामध्ये शांतता प्रस्थापित होऊ लागते. आणि जेव्हा तुझं मन शांत होऊ लागतं तेव्हाच खऱ्या अर्थाने तू योग्य निर्णय घेऊ लागतो. योग्य निर्णय घेतला की तुझा निर्णय कधीही चुकत नाही, आणि निर्णय चुकला नाही तर तुझं आयुष्य देखील चुकीच्या वळणावर जात नाही. म्हणूनच आयुष्य सुंदर करण्यासाठी तुला गरज आहे ती नामस्मरणाची, कष्टाची आणि
प्रामाणिकपणे मेहनत करण्याची. अरे जो प्रामाणिकपणे मेहनत करून आपली कर्म चांगले ठेवतो आणि सतत मुखामध्ये आमचं नाम ठेवतो, अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.